धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीनं यंदाही सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीनं यंदाही 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाशेजारी बुद्ध राष्ट्र चौक इथं मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थापक अजित गादेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीनं मिरवणूक खर्च टाळून हा उपक्रम आयोजित केला जातो। विवाह सोहळ्याचं हे 6वं वर्ष आहे। आतापर्यंत झालेल्या 5 विवाह सोहळ्यात एकूण 47 वधूवरांच्या रेशीम गाठी बांधण्यात आल्या। यंदाही संसारोपयोगी भांडी, लग्नाचा पोशाख, दिवाण बेड आणि स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह सोहळा पार पडणार आहे। यासाठी नोंदणी शुल्कही नाही। इच्छुक उमेदवारांनी आपली नावं 25 ऑक्टोबरपर्यंत शांत साबळे, अमोल शिंदे, निलेश गादेकर यांच्याकडे नोंदवावीत, असं आवाहन अजित गादेकर यांनी केलं। बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानतर्फे 15 नोव्हेंबर रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या विवाह सोहळ्याला 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण हा विवाह सोहळा करत आहोत। दिनांक 15 नोव्हेंबर सायंकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाशेजारी बुद्ध राष्ट्र चौकामध्ये हा विवाह सोहळा संपन्न होणार असून आतापर्यंत आपले 5 विवाह सोहळे या ठिकाणी संपन्न झालेले आहेत। यंदाचा हा 6वं वर्ष आहे। एकूण 47 जोडप्यांचा आपण विवाहाला केलेला आतापर्यंत। यंदाही आपल्याला चांगला प्रतिसाद मिळेल आपल्या माध्यमातून, यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो। व त्याचबरोबर वधूवरांना मणी मंगळसूत्र, राजाराणी कपाट, दिवाना बेड, संसारोपयोगी भांडे, लग्नाचा पोशाख याशिवाय त्यांची भोजनाची चोख व्यवस्था आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने यावर्षी करणार आहोत। या पत्रकार परिषदेला संजय बनसोडे, प्रमोद चंदनशिवे, अमोल सोनवणे, शांतकुमार साबळे, पिंटू सुर्वे, संजय बनसोडे, अजित लोंढे आदी उपस्थित होते।